पोखरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी योजना। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या या YouTube चॅनलमध्ये। पोखरा म्हणजेच महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरलेली योजना आहे। या योजनेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो। याचं थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे हस्तांतरित केलं जातं। आता नेमकी काय आहे अपडेट, हे 1 कोटी रुपये कशाची मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश यामध्ये असणार आहेत, या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली। तर दुसरा टप्पा मंजूर होईपर्यंत कर्मचारी वेतन आणि अन्य बाबीसाठी या निधीतून खर्च केला जाणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना दुसरा टप्पा राज्यातील इतर जिल्ह्यातील गावांमध्ये आता राबवण्यात येणार आहेत। तर जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर यामध्ये राज्यातील बऱ्याच जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। तर यामध्ये 1 नंबरवर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 21 जिल्ह्यामध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला असून या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। मग आता या योजनेसाठी 6000 कोटी रुपये अंदाजित खर्च आहेत। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 राबवण्यात राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे ही योजना सुरळीत होण्यासाठी तसेच प्रकल्पामध्ये कार्यालयीन कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प मुंबई यांना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारी व वित्तीय विशेषज्ञ म्हणून घोषित केल्या जाणार आहेत। या योजनेच्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी सद्यस्थिती प्रकल्प व्यवस्थापन कक्षात 56 पदांना तसेच क्षेत्रीय स्तरावरील 35 पदांना मंजुरी मिळाली आहे। या पदस्थापना होईपर्यंत किंवा ऑगस्ट 2025 पर्यंत जो कालावधी कमी असेल, या कालावधीमध्ये मंजूर आदरणीय टप्पा 2 च्या तयारीसाठी अनुषंगिक खर्च करण्यात 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मग आता या अगोदर ज्याही शेतकऱ्यांनी ठिबक प्रणाली असेल, सिंचन प्रणाली कुठली असेल, त्याचबरोबर शेततळ असेल, गाय कोटा अनुदान असेल, इतर ज्याही योजनेसंदर्भात पोखरा या योजनेपासून अनुदानासाठी अर्ज भरला आहेत, त्या शेतकऱ्यांचं अनुदान आता लवकरच जमा केल्या जाणार आहेत। अशा प्रकारे 1 कोटी रुपये महाराष्ट्रातील जे 21 जिल्हे आहेत, या 21 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लवकरच आता हस्तांतरित केल्या जाणार आहेत। या संदर्भात GR अजून पारित करण्यात आला नाही, परंतु आपल्याला जी माहिती मिळाली, या माहितीच्या आधारावर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर आपल्या या YouTube चॅनलवर शेती संबंधित योजनेचे बरेच व्हिडिओ आपण बनवत असतो। शेती संबंधित योजना असेल, शासकीय माहिती असेल, याचे सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला मिळत राहावे, हाच हेतू आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण राबवण्याचा नेहमीच निर्णय घेत असतो। तर अशाच प्रकारची अपडेट माहिती, त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी कामाची असेल, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। थांबतो, वाट पाहू पुन्हा एका नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान, जय किसान।